नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू. फक्त याच कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. काय आहे तो विषय जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर रुजू झालेल्या परंतु ज्यांची पदभरती प्रक्रिया 2005 पूर्वी झाली होती अशा कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यपद्धती आता स्पष्ट केली आहे. कोणाला मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ? राज्य सरकारच्या वित्त विभागाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार खालील अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. भरती जाहिरात दिनांक: ज्या कर्मचाऱ्यांच्या पदाची जाहिरात किंवा अधिसूचना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी प्रसिद्ध झाली होती. रुजू दिनांक: जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर प्रत्यक्ष शासकीय सेवेत रुजू झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 लागू करण्यात आला आहे. पेन्शन लागू करण्याची कार्यपद्धती: या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना ठराविक प्रशासकीय प्रक्रियेतून जावे लागणार आहे. प्रशासकीय पद्धतीमध्ये विकल्पाची निवड: पात्र कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याबाबतचा आपला विकल्प संबंधित विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जाची पडताळणी: विभाग प्रमुख अर्जाची पडताळणी करून संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती खरोखरच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची जाहिरातीवर आधारित आहे का याची खात्री करतील. त्यानंतर हा प्रस्ताव नियुक्त अधिकाऱ्याकडे पाठवला जाईल. पूर्वीची सेवा जोडून घेण्याबाबतचे नियम: जर एखादा कर्मचारी दुसऱ्या विभागातून किंवा अन्य सेवेतून सध्याच्या सेवेत रुजू झाला असेल तर नियुक्ती प्राधिकाऱ्याला त्याची पूर्वीची सेवा जोडून देण्याचे आदेश तपासावे लागतील. अशा प्रकरणांचे प्रस्ताव प्रशासकीय विभागामार्फत वित्त विभागाला सादर करावे लागतील. सेवा सोडून दिल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची पुढील कारवाई केली जाईल. राज्य सरकारने कार्यपद्धती निश्चित केल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा मार्ग मोकळा झाला आहे. जे कर्मचारी पात्र आहेत त्यांनी विहित मुदतीत आपले प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शासन परिपत्रकाचा सविस्तर अभ्यास करणे फायदेशीर ठरेल.